नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. शिरतोडे गावरान पोल्ट्री फार्म आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोल्ट्रीमध्ये काय काय वस्तू लागतात त्या वस्तूंची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, 100 पिल्लामागं 3 फीडर, चिक्स फीडर आणि 3 चिक्स ड्रिंकर आपल्याला लागतात. त्याच्यानंतर चुना पावडर लागते. चुना पावडर ही जे आपण कळी चुना म्हणतो त्या स्वरूपात लागते. ते आणून आपण भिजवायची आणि भिजवल्यानंतर ते आपल्या शेडमध्ये मारायचे असते. त्याच्यानंतर जी न्यूजपेपर असतो रद्दी, ते रद्दीचा पेपर लागतो. त्याच्यानंतर लाईट फिटिंग असणे गरजेचं असतं. आपल्या शेडमध्ये लाईट फिटिंग असणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर पाण्याची फिटिंग लागते. पाण्याची फिटिंग जम्बो ॲटोमॅटिक ड्रिंकरला उपयोगी येते. त्याच्यानंतर बल्ब म्हणजे 200 वॅटचे जे पिवळ्या कलरचे बल्ब असतात ते आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये असणे आवश्यक असते, कारण की ब्रूडिंग टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पिवळ्या बल्बचा खूप मोठ्या प्रमाणात हा वापर होतो. त्याच्यानंतर ब्रूडर. आता ब्रूडर हे विविध प्रकारचे येतात. आता गॅस ब्रूडर असतो, आता नवीन इलेक्ट्रिक ब्रूडर आल्यात. त्यानुसार तुम्ही कोणताही ब्रूडर यूज करू शकता. त्याच्यानंतर टेम्परेचर कंट्रोलर. आता टेम्परेचर कंट्रोलर हे ब्रूडिंगमध्ये टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे हे चेक करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर वजन काटा. आता वजन काट्याचा शेडमध्ये आपल्या उपयोग असा होतो की पक्ष्याचं वजन करायचं असेल किंवा एखादी पावडर द्यायची असेल पक्ष्यांना वजनानुसार, तर वजन काटाचा उपयोग होतो. आता त्याच्यानंतर आपल्या शेडमध्ये तूस किंवा लाकडी भुसा असणं खूप गरजेचं असतं, कारण न्यूजपेपर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काढून घेतो. तो काढून घेतल्यानंतर खाली तूस किंवा लाकडी भुसा टाकायला लागतो. त्याच्यानंतर लाईट जर गेली, आपल्या शेडमध्ये पावसाचे दिवस असल्याने लाईट जर गेली तर त्याच्यासाठी इन्व्हर्टर हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला लहान पक्षी येतो. लहान पक्षी आल्यानंतर त्या पक्ष्यांना मका लागते. तर पहिल्या दिवशी आपण मका टाकतो. मका ही पूर्ण असे साखरेसारखी बारीक केलेली असावी जेणेकरून पक्ष्यांना खाता यावी. तर मका एक आपल्या शेडमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर प्री स्टार्टर खाद्य, स्टार्टर खाद्य आणि फिनिशर खाद्य, हे 3 खाद्य आपल्या शेडमध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेडमध्ये एक इंजेक्शन असणं गरजेचं आहे, जेणेकरून पक्ष्यांना जर वॅक्सिन करायचं असेल किंवा जर वॅक्सिन आणल्यानंतर ते मिक्स करायला आपल्याला इंजेक्शनाचा हा उपयोग जास्त प्रमाणात होतो. त्याच्यानंतर खाण्याचा गूळ. आपण पहिल्या दिवशी पक्षी आल्यानंतर खाण्याचा गूळ आणि खाईचा सोडा देतो. तर खाईचा सोडा आणि गूळ हे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेडमध्ये मल्टीविटामिन असणं गरजेचं आहे. आता मल्टीविटामिनमध्ये वायमराल असेल किंवा मल्टीस्टार असेल, हे मल्टीविटामिन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अँटीबायोटिक. आता अँटीबायोटिकमध्ये लिक्सन पावडर असेल, टेट्रासायक्लिन असेल किंवा निवडॉक्सपोर्टी पावडर असेल, तर ह्या पावडरी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेडमध्ये B904 किंवा कार्सोलिन TH हे निर्जंतुकीकरणाचे औषध आहेत, लिक्विड स्वरूपात येतात. तर हे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेडवर पिल्लांची गाडी आल्यानंतर गाडीच्या टायरवर मारणे किंवा जो व्यक्ती घेऊन आला आहे पिल्ले त्याच्या पायावर याचा स्प्रे घेणं गरजेचं असतं, जेणेकरून की जे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ते नाहीसं करण्याचं काम हे B904 आणि कार्सोलिन TH हे 2 लिक्विड फॉर्ममधले लिक्विड करत असतात. तर मित्रांनो, एवढ्याच सर्व गोष्टी आपल्या फार्मवरती किंवा शेडवरती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजला नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.